की दादा आपल्यातनं गेलेत आणि दादांच्या जाण्यानंतर आदरणीय वहिनी साहेबांच्या समोर हा शोक प्रस्ताव दादा नाही याच्यासाठी मांडावा लागेल. दादांचे उपकार या बीड जिल्ह्याने कसे फेडावेत हे कळत नाही, पण एक नक्कीच आहे की अनेक संबंधाच्या पलीकडे माझे दादांचे संबंध होते. मला खऱ्या अर्थानं एक वडिलकीचा आधार दादा होते आणि ज्यावेळेस वडिलकीचा आधार जातो त्यावेळेस जी अवस्था होते तीच अवस्था या ठिकाणी माझी आहे. पालकमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीनं बीडच्या प्रशासनाला आमच्यासहित सर्वांना शिस्त लावली आणि त्या शिस्तीत हा जिल्हा अतिशय गतीने विकासाकडे जाऊ लागला आणि म्हणून एक सबंध बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला वाटू लागले की आता फार कमी वेळात हा बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा जो मार्ग लागलेला आहे तो मागासलेपणाचा मार्ग निघेल आणि जो शब्द दादांनी दिला तो शब्द दादा या ठिकाणी. खरं तर मी राज्यातील देशातील अनेक मान्यवर नेत्यांना पाहिलंय, मान्यवर नेत्यांच्या हाताखाली कामही केलंय, पण एक असा नेता ज्यांनी सबंध राज्यावर राज्याच्या जनतेवर अधिराज्य गाजवलं, राहिलं, समाजकारण केलं, पण स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशनवरती अशा पद्धतीनं राजकारण करून इतक्या पुढे येणं हे अद्भुत काम फक्त दादाच करू शकतात हे दादांनी आपल्या सर्वांना दाखवून दिलं. कालच एक शब्द मला आठवतो या सभागृहात दिलेला की 11 वसतिगृह ऊसतोड मंजूर महामंडळाच्या संबंधित संत भगवान बाबांचे ऊसतोड मजुरांच्या मुलामुलींसाठी हा शब्द दादांनी दिला होता. कालच तो शब्द पूर्ण झाला आणि 11 या बीड जिल्ह्याला वसतिगृह मुला मुलींचे दादांमुळेच या ठिकाणी या बीड जिल्ह्याला मिळू शकते. असे अनेक निर्णय प्रत्येकाच्या अनुभवात प्रत्येकाचे अतिशय जवळचे संबंध या ठिकाणी आहेत. फक्त एवढंच सांगतो की आपण सगळेजण आदरणीय उपमुख्यमंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री वहिनी साहेबांच्या पाठीमागे तर खंबीरपणानं आहोतच. तर दादांनी सुद्धा या बीड जिल्ह्याच्या प्रती जे स्वप्न पाहिलं आपण सगळेजण एकत्रित आपल्यातले मनभेद आपल्यातले सगळं काही बाजूला ठेवून आपण सर्वजण दादांचं स्वप्न पूर्ण करूया